इंट्राक्रॅनियल प्रेशर फिजिओलॉजी. तर ब्रेन व्हॉल्यूम 80 10 10 आहे. 80 इज ब्रेन, 10 इज CSF, 10 इज ब्लड. तर CSF इज 150, तर ब्रेन ब्लड पण 150 पकडा, 300 झालं. उरलेलं स्कल टोटल 1500 आहे, थोडं वर खाली होतं 19-20. मग प्रेशर अराउंड इन्फंटमध्ये कमी आहे, ॲडल्टमध्ये 10 ± 5 आहे. मोर दॅन 22 इज रेज्ड ICP. त्याच्यामध्ये निओनेटमध्ये 5पर्यंत आहे, नंतर इन्फंटमध्ये 10पर्यंत आहे, ॲडल्टमध्ये ±5 and 10. मोर दॅन 22 इज रेज्ड. 22 ही फिगर आहे एक्झॅक्टली. आणि आपण बघितलं की इंट्राऑक्युलर प्रेशर पण 21 आहे. नॉर्मल आहे 10 to 20. 21 इज रेज्ड IOP आणि 22 इज रेज्ड ICP. तर हा मॉनरो केली हायपोथेसिस आहे. तर त्यांचं म्हणणं आहे वुडन बॉक्स किंवा कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. तर जर एखाद्याचा व्हॉल्यूम वाढला तर कम्पेन्सेशन बाय दुसऱ्याने होणार आहे. तर सगळ्यात आधी कम्पेन्सेशन होतं की CSF बाहेर जातं, नंतर मग इलास्टिक टिश्यू आहे ब्रेन, तो कम्प्रेस होईल आणि मग शेवटी व्हीनस ब्लड बाहेर पडेल. पण एवढं करूनही बाहेर नाही पडलं तर मग इंट्राक्रॅनियलवर प्रेशर वाढणार आहे. आणि मग PaCO2 कमी झाला की मग स्वतः इस्केमिया पण होऊन जातो, कारण की लेफ्ट शिफ्ट होतो. तर तुम्ही फारच PaCO2 कमी करून पण काही फायदा होत नाही. PaO2 युजली स्टेबल आहे सेरेब्रल ब्लड फ्लो. आपण बघितलं 50 ते 150 mmHg कॉन्स्टंट राहतो. फक्त PaO2 60च्या खाली गेलं कीच वेसल्स डायलेट होतो आणि ब्लड फ्लो वाढतो, अदरवाईज नाही. टेम्परेचरमध्ये वाढलं की 6 ते 7 पर डिग्री 6 ते 7% तुमचा ब्लड फ्लो वाढतो आहे. हायपरथर्मियामध्ये ब्लड फ्लो वाढतो आहे आणि मेटाबॉलिझम पण वाढतं आहे. सेरेब्रल ब्लड फ्लो वाढतो जर तुमचं हेमॅटोक्रिट कमी झालं तर, परंतु दिस इज नॉट अ मेथड टू कंट्रोल इट. मग या दोघी गोष्टी एकदा बघून घेऊ आपण. ओपॉइड्सचा काही इश्यू नाही आहे, ते ICP मेंटेन राहतो. जरी त्यांनी म्हटलं आहे ब्लड फ्लो वाढतो किंवा मेटाबॉलिझम वाढतं, ICP मेंटेन राहतो. नायट्रसमुळे ICP वाढतो, केटामिनमुळे ICP वाढतो. नंतर जेही IV एजंट आहेत ते मेटाबॉलिझम कमी करतात, ब्लड फ्लो पण कमी करतात. व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होतं आहे, CMRO2 कमी होतं आहे. व्होलाटाईल एजंटचं लेस दॅन 1 मॅकला कन्स्ट्रिक्शन आहे, ब्लड फ्लो कमी होतो, त्याच्यावर ते वेझोडायलेट करतात. स्कोलिनचंही सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी आणि मसलच्या ॲक्टिव्हिटीमुळे CO2 प्रोड्यूस होतो म्हणून डायलेट होतं. नॉन डिपोलरायझिंगची काहीच ॲक्शन नाही आहे, दे आर न्यूट्रल. इथे बघितलं आपण सेम इन्हेलेशनल एजंट. सगळ्यात त्याच्यात हॅलोथेन टॉपवर आहे, मग बाकीचे सगळे कमीच आहेत त्यांच्यापेक्षा. मग 1 मॅकच्या वर लक्झरी परफ्युजन होतं, फ्लो मेटाबॉलिझम डिकपलिंग होऊन जातं. नायट्रस वाढवतो, आपण बघितलं डायलेट करतो आहे. केटामिन, मॉर्फिन हिस्टामिन रिलीजमुळे, अदरवाईज नाही.
स्कोलिन, जे काही सिम्पॅथेटिक आहेत ते पण ब्लड फ्लो वाढवतात. ICP त्याच्या प्रपोर्शनने वाढत जातो. तर मॉनिटरिंगच्या टेक्निक्स आहेत काही काही, क्वांटिटेटिव्ह आहेत आणि क्वालिटेटिव्ह आहेत. क्वांटिटेटिव्ह आहेत केटी स्मिट्स टेक्निक. तर नायट्रस आपण ॲडमिनिस्ट्रेट करतो इन्हेलेशनने आणि IJVने मेजर करतो. केटी स्मिट्स टेक्निक आहे. नंतर रेडिओ झेनॉन वॉशआउट. तर IV किंवा IVने देतो रेडिओ झेनॉन आणि किती वॉशआउट होते ते बघतो. नंतर झेनॉनची CT करू शकतो की किती परफ्युजन आहे. सेम केटी स्मिट्स इक्वेशन वापरून आपण सेरेब्रल ब्लड फ्लो कॅल्क्युलेट करू शकतो. किंवा CT परफ्युजन स्कॅन आहे किंवा पेट आहे किंवा परफ्युजन वेटेड MRI आहे. मग स्पेक्ट पण आहे. मग बेडसाईड मेजर आहे थर्मल डिफ्युजन फ्लोमेट्री. हे थर्मल डिफ्युजनचे प्रोब आपण डायरेक्टली तिथे ठेवणार आणि थर्मल कंडक्टिव्हिटी बघणार. त्याच्यामुळे आपल्याला क्वांटिटेटिव्हली ब्लड फ्लो किती आहे ते कळणार. नंतर लेझर डॉपलर, लेझर प्रोब असतो तो फ्लो बघणार, लेझर डॉपलर फ्लोमेट्री. पण हे इन्व्हेजिव्ह आहे ते सगळे बेड म्हटलेले, बट दे आर इन्व्हेजिव्ह. नंतर ज्युग्युलर व्हेनस ऑक्सिमेट्री 55 to 75च्या वर असली पाहिजे, त्याच्यावर असली पाहिजे, त्याच्या खाली नाही. त्याच्या खाली म्हणजे परफ्युजन इज हॅम्पर्ड. नंतर डायरेक्टली ब्रेन ऑक्सिजन टेन्शन. तर हे लायकॉक्स आणि न्यूरोट्रेंड मशीन्स आहेत ते दाखवतात. लेस दॅन 20 नसायला पाहिजे. नंतर नियर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. हे नॉन इन्व्हेजिव्ह आहे. रिफ्लेक्टिंग ऑक्सिमेट्री आहे. थिक स्कलमध्ये नाही होत. निओनेटचा थिन स्कल आहे त्याच्यामध्ये ट्रान्स इल्युमिनेशन होतं. ॲडल्ट्समध्ये रिफ्लेक्टन्सने होतं. नियर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. नंतर मायक्रोडायलिसिस. तर प्रोब असतो तो तिथलं लोकल टिश्यूमधले हे पॅरामीटर्स मेजर करतो आणि सेरेब्रल ब्लड फ्लो दाखवतो. या सर्व ब्लड फ्लोच्या टेक्निक्स आहेत, ICPच्या नाही आहेत, नॉट टू गेट कन्फ्युज्ड. नंतर ट्रान्सक्रेनियल डॉपलर. आपण मिडल सेरेब्रल आर्टरी तुम्ही हे करू शकता डॉपलर टेम्पोरलच्या इथे प्रोब ठेवून. मग सेरेब्रल ब्लड फ्लो रेग्युलेटेड आहे. सेरेब्रल परफ्युजन प्रेशर जरी चेंज झालं तरी सेरेब्रल ब्लड फ्लो कॉन्स्टंट राहतो बिटवीन 50 to 150ला. त्याच्या अबोव आणि बिलो तो पॅसिव्ह होऊन जातो. तर मेकॅनिझम आहे न्यूरोजेनिक. ॲक्च्युली न्यूरोचं इनर्वेशन फार कमी आहे त्याच्यामुळे एवढा फरक काही पडत नाही त्याला. सिम्पॅथेटिक ब्लॉकेडमुळे त्याच्यामुळे काही खास फरक पडत नाही. तरी थोडं म्हणतोय तो इट मॉडिफाईज. शॉकमध्ये ती राईटला कर्व शिफ्ट होते. नंतर मायोजेनिक आहे. प्रेशर जास्त असेल तर ते डायलोट होतील, कमी होतील तर कॉन्स्ट्रिक्ट होतील. याच्यानुसार ते स्वतःचं टोन चेंज करतो रेझिस्टन्सनुसार. नंतर मेटाबॉलिक कपलिंग हे आपण बघितलं. तर लोकल जे प्रोड्यूस होतात स्पेशली ॲडेनोसिन असेल, पोटॅश आणि हायड्रोजन आयन जे काही आहे तर ते लोकल मेडिएटर थ्रू डायलेशन करवतील. तर हायपरटेन्शनमुळे शिफ्ट टू राईट होते कर्व, म्हणून लोअर लिमिट जी आहे ऑटो रेग्युलेशनची ती हाय होऊन जाते. नंतर हायपोटेन्शनमध्ये हायपोवोलेमिक आणि हायपोवोलेमिक हायपोटेन्शनमध्ये हे पुअरली प्रिझर्वड आहे ऑटो रेग्युलेशन. फार्माकोलॉजिकलमध्ये ठीक राहतं. नंतर सिम्पॅथेटिक्टमी शिफ्ट टू द लेफ्ट, परंतु युजली एवढं जास्त इनर्वेशन नाही आहे. ऑटो रेग्युलेशन नॉर्मल ब्रेन ऑटो रेग्युलेट करतो, इंज्युअर्ड ब्रेन नाही करत. मग इंजुरी कुठलीही असो, मास लिजन आहे, सीजर्स आहे, हेड इंजुरी आहे, इस्केमिया आहे, तर या 50 to 150मध्ये कॉन्स्टंट राहतं. मग इकडे फोर्स मेडिएटेड डायलेशन होतं, डायरेक्ट वॅसोजेनिक इडेमा होतो. याच्या साईडला आर्टरी कोलॅप्स होतात, इस्केमिया होतो.
डायलेशनच होत नाही. तर इस्केमिया होतो. पुन्हा इकडे सायटोटॉक्सिक एडेमा होतो. इकडे व्हॅसोजेनिक एडेमा होतो, इकडे काय म्हणतात हायपॉक्सिक एडेमा जे काही आहे. कुठल्याही गोष्टींमुळे हायपॉक्सिया, हायपरकार्बिया इज इम्पेअर्ड. तर यांच्यामुळे इम्पेअर होतो ऑटो रेग्युलेशन. फक्त C1 नाही होत असं लिहिले, पण याचं काहीच पुढे रडापिछाडा काही नाही दिला आहे. मेंटेनन्ससाठी सगळ्यात चांगलं त्याने आयसो म्हटलं आहे. 2 ॲसिडॉसिस असेल, हायपॉक्सिया, हायपरकार्बिया आणि इन्फार्क्ट्स याच्यामुळे ऑटो रेग्युलेशन उडून जातं आहे. मग टाईप ऑफ ऑटो रेग्युलेशन आहेत 2 आहेत, स्टॅटिक आणि डायनॅमिक. स्टॅटिक म्हणजे तुम्ही मॅप चेंज केलं आणि मग ते त्याच्यात चेंजेस रिफ्लेक्ट होतील. म्हणजे फेनिलेफ्रिन द्यायचं आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही हे करायचं, ट्रान्सक्रेनियल डॉपलर असेल कशाने तुम्ही BP बघा. नंतर डायनामिक आहे, तर थाय कफ वापरायचा किंवा कॅरोटिड कंप्रेशन करायचं. कफ वापरायचा आणि सडनली तो डिफ्लेट करायचा, तर तेवढा व्हॉल्यूम ब्लडमध्ये जाईल, मॅप वाढेल आणि मग त्याच्यामुळे सडनली मॅप वाढेल तर कंपेन्सेट होईल. मिडल सेरेब्रल आर्टरीचा फ्लो त्याच्यानुसार कमी होईल. ट्रान्सक्रेनियल डॉपलरने आपण ते मोजू शकतो किंवा सिमिलरली कॅरोटिड कंप्रेस करायचं, तुमचा फ्लो त्या ठिकाणचा कमी होईल. पण मग तिथे इंटॅक्ट ऑटो रेग्युलेशन असेल तर तिथे व्हॅझोडायलेशन होईल त्या वेळेला. मग तुम्हाला ते डायनॅमिक त्या वेळेला चेक करता येईल, म्हणून त्याला डायनॅमिक ऑटो रेग्युलेशन म्हटलं आहे. आणि याच्यात स्टिम्युलस देता मग तुम्ही नंतर त्याचं बघता, त्याच्यामुळे त्याला स्टॅटिक म्हटलं आहे. मग मेकॅनिकल मेथड्स असतील किंवा केमिकल मेथड्स असतील. मग ऑटो रेग्युलेटरी फेल्युअर झालं तर त्याला म्हटलं व्हॅसोमोटर पॅरालिसिस. तर सर्व जे काही हे रिझन्स आहेत, तर इव्हन डायबिटीजमध्ये आहेत, कुठल्याही डिसीजमध्ये ना ऑटो रेग्युलेशन उडून जातं. त्याच्यामुळे मग ब्रेन इज नॉट एबल टू कंपेन्सेट फॉर चेंजेस इन CBF. तर मग आयदर जास्त डिलिव्हरी होईल किंवा कमी डिलिव्हरी होईल. मग त्याच्यामुळे इंजुरी आणखी जास्त वाढते. मग इस्केमिया असेल, मास लिजन असेल, इन्फ्लेमेशन, प्रीमॅच्युरिटी आहे तो कंट्रोल नाही करू शकत, किंवा डायबिटीज, न्यूनेटल ॲस्फिक्सिया. तर हायपर परफ्युजनमध्ये राईट साईडला फेल्युअर होतं, हायपोमध्ये लेफ्ट साईडचं फेल्युअर होतं.